पुण्यातील हिंजवडी परिसरात एका IT कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला भीषण आग लागली होती। या भीषण आगीमध्ये 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली। सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र बस चालकानेच हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं। पोलिसांनी चालक जनार्दन हुंबेडकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, मात्र आरोपीच्या कुटुंबियांनी आरोप फेटाळून लावले आहेत। जनार्दन हुंबेडकर याला नाहक गोवले जात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। जनार्दन शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब कसा नोंदवला असा प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केला। तसेच ज्या बसला आग लागली होती त्या जनार्दनचे नातेवाईकही होते, त्यामुळे तो हे कृत्य कसे करेल असा सवाल त्यांनी विचारला होता। घटनेत वाचलेल्या काही प्रवाशांना साधी खरचटलेही नाही, त्यामुळे ते पेटत्या बसमधून सुखरूप कसे बाहेर पडले असा प्रश्नही कुटुंबियांनी उपस्थित केला। पोलिसांनी सांगितल्यानुसार जनार्दनने बसला आग लावण्यासाठी केमिकल आणले, तर कंपनीतील कोणीच त्याला का थांबवले नाही असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे। दरम्यान जनार्दन हुंबेडकर कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, न्याय देण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे हिंजवडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून IT कंपनीतल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। टेम्पो ट्रॅव्हलचा वाहन चालक जनार्दन हुंबेडकर याने हा घातपात केल्याचा पोलीस तपासात उघडकीस आलं। विमा ग्राफिक्स कंपनीकडून दिवाळीत मिळालेल्या कमी मानधन आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेली अपमानास्पद वागणूक याचा बदला घेण्यासाठी वाहन चालक जनार्दन हुंबेडकर याने बेंजामिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर करून काडीपेटीच्या साहाय्याने बसला आग लावून स्वतःचे जीव वाचवण्यासाठी बसच्या बाहेर उडी मारली होती असा प्राथमिक तपासातून उघडकीस आला आहे। दरम्यान विमा ग्राफिक्स कंपनीमध्ये ग्राफिक्स काम केले जातं आणि ग्राफिक्स मशीन पुसण्यासाठी बेंजामिन केमिकल वापरला जातो। हाच बेंजामिन केमिकल जनार्दन हुंबेडकर यांनी आपल्या कंपनीतून चोरून आणून ड्रायव्हर सीटच्या खाली ठेवला होता आणि पूर्वनियोजित कटकारस्थान करून त्याने हा घातपात घडवून आणला असं पोलीस तपासात समोर आलं आहे। फेज 1 मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर ड्रायव्हरने गाडी पेटून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला। बसला आग लागल्यानंतर ड्रायव्हरने गाडीतून उडी मारली। यानंतर ड्रायव्हर विना गाडी जवळपास 200 मीटर गेली आणि एका झाडाला जाऊन धडकली। विमा ग्राफिक्स कंपनीचे 12 कर्मचारी या बसमध्ये होते। गाडीला आग लागल्याचं समजल्यानंतर पुढे बसलेल्या 2 प्रवाशांनी दरवाजामधून उडी मारली, तर आणखी 6 जणांनी आगीच्या लोळातून पुढे येत उड्या मारल्या। बसच्या मागच्या बाजूला बसलेल्या 4 जणांनी बसच्या मागे असलेला दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश आलं नाही। बसमध्ये अडकल्यामुळे 4 जणांचं होरपळून निधन झालं। त्यामुळे चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आणि 5 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3 कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालं, मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं। तर ज्या 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांनी दरवाजाचे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण ते चुकीच्या पद्धतीने उघडण्याचा प्रयत्न केल्याने तो लॉक झाला असल्याची माहिती समोर आली आहे। हिंजवडीत मिनी बसमध्ये लागलेल्या आगीच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर रौद्ररूप धारण केले होते, कारण त्यात वाहन चालकाने ठेवलेले ज्वलनशील बेन्झिन सोल्युशन होते। शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग इतक्या कमी वेळेत पसरत नाही। शिवाय आपत्कालीन दरवाजा उजव्या बाजूने उघडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तो उघडला गेला नसल्याचे RTOच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं।